करायला गेलो गणपती आणि झाला मारुती, अशी काहीशी अवस्था विनायक दामोदर सावरकर यांच्या भावाचे नातू असलेले सत्यकी सावरकर यांची झाल्याचे पाहायला मिळत आहे. झालं असं की राहुल गांधींनी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या कॉमेंट्सवरून अब्रू नुकसानीचा दावा सत्यकी सावरकर यांनी 2023मध्ये दाखल केला होता. आता या दाव्याच्या सुनावणीमध्ये सत्यकी सावरकर यांची तपासणी पूर्ण झाली असून आता उलट तपासणी सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये राहुल गांधी यांची बाजू मांडणारे वकील मिलिंद पवार हे त्यांची उलट तपासणी घेत आहेत. आणि या उलट तपासणीमध्ये त्यांना ज्या ज्या गोष्टी मान्य कराव्या लागलेल्या आहेत ऑन रेकॉर्ड, त्या अतिशय त्यांना आणि त्यांच्या संलग्न असणाऱ्या संघटनांना अडचणीत आणणारे आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट त्यांनी मान्य केली आहे ती म्हणजे की विनायक दामोदर सावरकरांनी एकूण 10 माफीनामे ब्रिटिशांना लिहिले. आणि त्याचबरोबर त्यांनी हे पण स्पष्ट केले की इतर क्रांतिकारकांनी इन्क्लुडिंग भगतसिंग एकही माफीनामा लिहिलेला नाही, 0 लिहिले आहेत आणि सावरकरांनी 10 लिहिलेले आहेत ऑन रेकॉर्ड. त्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी मान्य केलेली आहे ती अशी की गोपाळ गोडसे म्हणजे गांधीजींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेचे भाऊ हे त्यांचे आईच्या बाजूने लागणारे आजोबा आहेत. त्यानंतर तिसरी गोष्ट त्यांनी मान्य केलेली आहे जी खूपच महत्त्वाची आहे ती म्हणजे नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे हे RSSचे ॲक्टिव्ह मेंबर्स होते. आणि चौथी गोष्ट जी मान्य केली आहे जी तशी आपल्या दृष्टीने फारशी महत्त्वाची नाही आहे, मात्र जे तथाकथित धर्मांध लोक आहेत त्यांच्यासाठी थोडीशी डोळे उघडणारी आहे की सावरकर हे गाईला फक्त एक पशु मानत होते, देवता मानत नव्हते, असं हे सत्यकी सावरकर सांगतायत. तर मग ह्या 4-5 गोष्टी त्यांच्यावर मान्य करण्याची वेळ कोर्टामध्ये आलेली आहे आणि हे ऑन रेकॉर्ड झालेली आहे. त्यामुळे आता इतिहासाला याची नोंद घ्यावी लागेल. त्यामुळं एका अर्थाने त्यांनी राहुल गांधींविरुद्ध खटला गुदरला हे फारच चांगलं झालं. आणि राहुल गांधींची केस लढवणारे ॲडव्होकेट मिलिंद पवार हे अतिशय उत्तम पद्धतीने त्यांची उलट तपासणी घेत आहेत सत्यकी सावरकरांची असं दिसतंय. आता अजून त्यांना काय काय मान्य करावं लागते हे बघूयात.